अभिजित दिपके यांच्यावरती लातूरमध्ये एफ-आय-आर दाखल करण्यात आलेला आहे. कारण काय? स्कूल ठीक करो या आंदोलनाअंतर्गत अभिजित दिपके एका शाळेमध्ये गेले. तिकडे जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तिकडली शाळा कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं. यानंतर त्यांच्यावरती आरोप लावण्यात आलेले आहेत की परवानगीशिवाय शासकीय कामात अभिजित दिपके आणि टीमने अडथळा आणला. त्याचबरोबर शिक्षकांना धमकीसुद्धा दिली. या कारणास्तव त्यांच्यावरती एफ-आय-आर दाखल करण्यात आलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का मित्रांनो? खरंच जर का सरकार चांगलं काम करत असतं ना, तर सरकारने स्वतः लोकांना इन्व्हिटेशन द्यायला हवं होतं, की तुम्ही आमच्या शाळेमध्ये या. शाळा कशी आहे ते सगळ्या लोकांना दाखवा. पालकांना सांगा की तुम्ही विद्यार्थ्यांना सरकारी शाळेत टाका, कारण सरकारी शाळा खूप जास्त सुधारलेल्या आहेत. सरकार कोणाचं जरी असतं ना, तरीसुद्धा या आंदोलनामुळे त्यांना घाम फुटला असता. कारण हे आंदोलनच लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. या लोकांनी आत्तापर्यंत भारतीय शिक्षण व्यवस्थेची माती केलेली आहे. सरकारी शाळांची वाट लावून टाकलेली आहे. आता यांचं खरं रूप जर का जनतेसमोर यायला लागलं, तर ही लोकं घाबरणारच ना. आणि आता सध्या पूर्ण भारतामध्ये मग ते BJPचं सरकार असो, नाहीतर इतर कोणते सरकार असो, सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण त्यांनी पूर्ण शिक्षण व्यवस्थेची वाट लावलेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या प्रकाराबद्दल? कमेंटमध्ये नक्की सांगा.